आता मी जेव्हा चहा प्यायच्या आधी योगिकवंशी तिथे बोलत होतो तेव्हा मराठी भाषेतले समानार्थी शब्द असा त्याचा विषय चालू होता. म्हणजे आमंत्रण, निमंत्रण, आरंभ, प्रारंभ असे सगळे ते शब्द आम्हाला समजून सांगत होते. आणि त्यावेळी त्यांनी एक छोटीशी समर्थांची एक आठवण सांगितली. त्याआधी मी त्यांना असं सांगितलं की मी जामनेरला गेलो होतो तेव्हा एका मुलीला 10 वर्षाच्या मुलीला आम्ही जवळ बोलवलं. तिचे डोळे पूर्णपणे बंद केले रुमालने आणि तिच्या हातात एक पेपर दिला तर तिने तो पेपर पूर्ण वाचला. म्हणजे बोटं फिरवली अशी त्या अक्षरांवरून आणि तो पेपर संपूर्णपणे वाचला. तर त्याला मिड ब्रेन ॲक्टिव्हिटी असं काहीतरी एक सायंटिफिक टर्म म्हणजे मला माहिती नाही एवढं काय नक्की म्हणतात त्याला ते. तेव्हा तिने सांगितलं की समर्थ जेव्हा सगळं सांगत होते तेव्हा कल्याण स्वामी सगळं लिहून घेत होते आणि ते अहोरात्र चालू दिवस रात्र म्हणजे समर्थ थकतच नव्हते. मन इतकं एकाग्र झालं होतं की समर्थांना झोपेचीच गरज नव्हती कारण मन थकत नव्हते. इतकं एकाग्र एकचित्त झालं होतं की ते जे सगळं येत होते ते सांगत होते. परंतु कल्याण स्वामी थकले